नमस्कार, तुमचं स्वागत आहे स्टॉक मार्केट राऊंड अपच्या रोजच्या बातमीत। आज तारीख आहे 30 मे 2025। चला थेट जाणून घेऊया बाजारातल्या महत्त्वाच्या घडामोडी, विविध क्षेत्रांची कामगिरी, सर्वात जास्त वाढलेले आणि घसरलेले शेअर्स आणि नियामक संस्थांकडून आलेले नवीन अपडेट्स जे तुम्हाला माहीत असायला हवेत। भारतीय बाजारांनी आज मागच्या काही दिवसांच्या तेजीनंतर थोडी विश्रांती घेतली आणि आज बाजार घसरणीचा बंद झाले। सेन्सेक्स 81,451.01 वर बंद झाला, 182 अंकांनी खाली आला, म्हणजेच 0.22% घट झाली। निफ्टी 50 24,750.70 वर स्थिरावला, 82.90 अंकांनी खाली आला, म्हणजे 0.33% घसरला। जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि जकात दरांविषयीची नवी चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या मनस्थितीवर दिवसभर दबाव होत। चला आता पाहूया आज विविध क्षेत्रांची कामगिरी कशी राहिली। सर्वात चांगली कामगिरी करणारे क्षेत्र सरकारी बँका आज आघाडीवर होत्या, त्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 3% वाढ झाली। याचे कारण म्हणजे कंपन्यांचे तिमाही निकाल खूप चांगले आले आहेत। कमकुवत कामगिरी करणारी क्षेत्र आयटी, ऑटो आणि मेटल क्षेत्रात मोठी घसरण झाली। निफ्टी मेटल निर्देशांक 1.69% खाली आला। विशेषतः आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव होता। याच कारण अमेरिकेतील जकात दरातील बदल आणि जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांची कमकुवत कामगिरी हे होतं। चला आता काही महत्त्वाच्या शेअर्सबद्दल बोलूया ज्यांनी आज लक्ष वेधून घेतलं। सर्वाधिक वाढलेले शेअर्स इटर्नल लिमिटेडचा शेअर 4.35% वधारला। मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे ही वाढ झाली। स्टेट बँक ऑफ इंडियाचा SBI शेअर 2.01% वाढला आणि तो 813.35 रुपये बंद झाला। सर्वाधिक घसरलेले शेअर्स बजाज ऑटोचा शेअर 3.01% घसरून 8,607 रुपयांवर आला। नफा वसुलीमुळे ही घट झाली। हिंदाल्को आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्येही मोठी घट झाली। आजच्या किरकोळ घसरणीनंतरही मे महिना बाजारासाठी सकारात्मक राहिला। जप्त मे महिन्यात निफ्टी 51.7% वाढला, तर सेन्सेक्स मध्ये महिन्याभरात 1.5% वाढ झाली। मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली। अगदी याच आठवड्यात निफ्टी मिडकॅप 100 1.5% वर गेला। ब्रेक टाइम लोन फंड एका महत्त्वाच्या घडामोडीत सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्ह बाजारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत। या नियमामध्ये ओपन इंटरेस्ट मोजण्याच्या पद्धतीत बदल आणि रोख बाजारातील तरलतेनुसार मर्यादा निश्चित करणे यांचा समावेश आहे। यामुळे बाजारातील सट्टेबाजी कमी होईल आणि स्थिरता वाढेल अशी अपेक्षा आहे। आजच्या मार्केट रिपोर्टमध्ये इतकंच। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर बाजाराच्या रोजच्या बातम्यांसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नेहमीप्रमाणेच हॅपी इन्व्हेस्टिंग।